निष्ठा हा धाराशिवच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणारा शब्द. 2024च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ओमराजे निंबाळकर यांनी या शब्दाच्या भोवती आपला प्रचार ठेवला आणि 3,29,000 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. पण त्यानंतर ओमराजे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी चर्चा झाली की धाराशिवचे आमदार कैलास पाटील सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत जातील. पण ओमराजे यांचे मित्र असलेले कैलास पाटील ठाकरे सोबतच राहिले आणि त्यांनी सांगितले की आपल्यासाठी निष्ठा मोठी आहे. पण निवडून येताना महत्त्वाची असणारी हीच निष्ठा सध्या धाराशिवमध्ये चर्चेत आहे. पक्षांतराच्या घटनामुळे कळंबमधले ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नगरपालिकेच्या नगराध्यक्षासह ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. धाराशिवमधल्या काही नगरसेवकांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीला दांडी मारली आहे. थोडक्यात ठाकरे गटाची गळती मोठी आहे. पण या गळती दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेत 2 नेत्यांची एंट्री झाली आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली की ठाकरेंनी ओमराजे यांच्या विरोधात उमेदवार हेरल्याची. पण खरी परिस्थिती आहे काय? ऑपरेशन टायगर आणि कैलास पाटील यांच्याबद्दल प्रताप सरनाईक यांनी केलेलं विधान, कैलास पाटील यांनीच घडवलेले प्रवेश धाराशिवमध्ये घडतंय काय? पाहूयात या व्हिडिओमधनं. धाराशिवच्या राजकारणात सध्या घडत असलेली आणि सगळ्यात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे पक्षप्रवेश. राणा रणजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात भाजपने डाव आखत कळंबमधले नगरसेवक आपल्या पक्षात घेतले. तिकडे धाराशिवमध्ये ठाकरेंचे 5 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत येतील अशी चर्चा जोरात आहे. जिल्हा परिषदमधल्या काही सदस्यांनी सुद्धा नव्या वाटा निवडल्या. पण या सगळ्यात मातोश्रीवर झालेले 2 पक्षप्रवेश केंद्रस्थानी आहेत. 19 ऑगस्टला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे रामेश्वर शेटे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आमदार कैलास पाटील यांनी मातोश्रीवर हे प्रवेश घडवून आणले. रणजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात भाजपने डाव आखत कळंबमधले नगरसेवक आपल्याच पक्षात घेतले. तिकडे धाराशिवमधले ठाकरेंचे 5 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत येतील अशी चर्चा जोरात आहे. जिल्हा परिषदमधल्या काही सदस्यांनी सुद्धा नव्या वाटा निवडल्या. पण या सगळ्यात मातोश्रीवर झालेले 2 पक्षप्रवेश केंद्रस्थानी आहेत. 19 ऑगस्टला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे रामेश्वर शेटे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आमदार कैलास पाटील यांनी मातोश्रीवर हे प्रवेश घडवून आणले. एका बाजूला ठाकरे गटाला गळती लागलेली असताना दुसऱ्या बाजूला ठाकरे गटात प्रवेश झाल्याने कैलास पाटील यांच्या खेळीची चर्चा होऊ लागली. त्यात संजय निंबाळकरांच्या प्रवेशानंतर काही माध्यमांनी थेट ठाकरेंनी ओमराजे यांच्या विरोधातला उमेदवार ठरवला अशा बातम्या लावल्या. पण मुळात तशी परिस्थिती आहे का? तर यासाठी आपल्याला संजय निंबाळकर यांची ताकद समजून घ्यावी लागेल. 2014 मध्ये संजय निंबाळकर यांनी भाजपच्या तिकिटावर तुळजापूरची जागा लढवली, पण ते 3ऱ्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पण 2019च्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत धाराशिव कळंब मतदारसंघातून तिकीट मिळवले. पण त्या निवडणुकीत त्यांचा 13,000 मतांच्या फरकाने पराभव झाला. 2024 मध्ये ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुळजापूरमधून तिकीट मिळवण्यासाठी उत्सुक होते, पण ती जागा काँग्रेसला सुटली. त्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी संजय निंबाळकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून अंतर राखले. पण आता त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आणि चर्चांना उधाण आले. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2दा पराभूत झालेले संजय निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्त्वाचे का आहेत? तर संजय निंबाळकर हे निवडणूक यंत्रणा हाताळण्यात एक्सपर्ट समजले जातात. कार्यकर्त्यांना सांभाळणे, बॅकडोर मॅनेजमेंट करणे याचा चांगला अनुभव त्यांना आहे. त्या पलीकडे त्यांची आर्थिक ताकद सुद्धा मोठी आहे. त्यात ओमराजे निंबाळकर शिंदेच्या शिवसेनेत गेल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेने अगदी जिल्हा परिषद सर्कलपासून आपले संघटन वाढवायला सुरुवात केली. त्यामुळे संघटनावर पकड असलेला नेता पक्षात घेणे त्याच्या फायद्याचे आहे. कारण जरी पराभूत झाले असले किंवा याआधीही पक्षांतर केले असले तरी संजय निंबाळकरांनी आपल्या कार्यकर्त्यांचा गट कायम सांभाळून ठेवलाय. आताही त्यांचा आणि रामेश्वर शेटे यांच्या प्रवेशावेळी इतरही अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरेच्या शिवसेनेत प्रवेश केला. थोडक्यात ठाकरेंनी ओमराजे यांनी पक्ष सोडल्यामुळे तयार झालेल्या रिकाम्या जागा भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यात संजय निंबाळकर हे ओमराजे निंबाळकर यांच्या भावकीतले. या दोघांमध्ये फारसे सख्य नसल्याची चर्चा धाराशिवमध्ये होती. यामागे पराभवाची सल असल्याचेही सांगितले जाते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव कळंबमधून संजय निंबाळकरांनी निवडणूक लढवली. तेव्हा ओमराजे निंबाळकरांनी
त्यांचे मित्र कैलास पाटील यांना तिकीट मिळवून दिले आणि स्वतः ताकद लावत कैलास पाटील यांना निवडून सुद्धा आणले. त्यावेळी एका बावकीमधले असूनही ओमराजे यांनी त्यांच्या मित्राला बळ दिले आणि संजय निंबाळकरांचा पराभव केला. याची बरीच चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीपासून अंतर ठेवल्यानंतरही संजय निंबाळकर कोणत्याच पक्षात गेले नव्हते. त्यांनी निवड केली ठाकरेंच्या शिवसेनेची. पण याचा अर्थ संजय निंबाळकर ओमराजे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार ठरतील का? तर सध्या तरी या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघात संजय निंबाळकरांची मोठी ताकद, त्यातही त्यांचा राणा पाटील गटाशी विशेष शक्य आहे अशातली ही गोष्ट नाही. ओमराजे यांच्या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरणारे अनेक स्थानिक नेते आता ओमराजे यांच्यासोबत शिंदेच्या शिवसेनेत गेलेत. त्यामुळे ग्राउंड लेवलला ठाकरे गटाकडे जुनी ताकद नाही. ग्राउंड लेवलला भाजप भक्कम आहे आणि भाजपची ही ताकद मोडून काढणे फारशी सोपे राहिलेली नाही. त्यामुळे संजय निंबाळकरांना थेट ओमराजे यांच्या विरोधात उतरवणे हा ठाकरेंसाठी रिस्क फॅक्टर आहे. मग असे असेल तर कैलास पाटील यांना संजय निंबाळकरांचा प्रवेश का करून घेतला? कैलास पाटील या प्रवेश पक्षासाठी एवढे ऍक्टिव्ह का झाले? तर मागच्या काही दिवसापासून धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगर पार्ट 2 ची चर्चा आहे. शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या ऑपरेशन टायगर 2 मध्ये कैलास पाटील यांचे नाव घेतल्याने याची जोरदार चर्चा झाली. ओमराजे आणि कैलास पाटील यांची मैत्री हा जिल्ह्याच्या राजकारणाचा चर्चेत असणारा विषय. जेव्हा ओमराजे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून कैलास पाटील यांची संभाव्य राजकीय भूमिका काय असणार हा प्रश्न विचारला जात होता. कैलास पाटील यांनी आपण ठाकरेंची साथ सोडणार नाही असे ठामपणे सांगितले असले तरी सरनाईक यांच्या वक्तव्यावर कैलास पाटील यांच्या निर्णयाची चर्चा झाली होती. पण संजय निंबाळकर, रामेश्वर शेटे आणि शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्या नेतृत्वात घडवून आणण्यात कैलास पाटील यांनी आपल्या भोवती असलेले शंकेचे दुःख कमी केल्याची चर्चा आहे. त्यांची ही खेळी त्यांना ठाकरे गटाचा जिल्ह्यातला चेहरा म्हणून ताकद देणारी आहे. आता या गोष्टीचा अर्थ कैलास पाटील भावी उमेदवार असतील याच्याशी जोडला जात असला तरी तसे होण्याची शक्यता कमी असल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात. कारण कैलास पाटील यांची धाराशिव शहरात ताकद कमी असली तरी पूर्ण लोकसभा मतदारसंघावर त्यांचा आवड नाही. निवडून येण्यात सुद्धा ओमराजे निंबाळकर यांचा रोल महत्वाचा होता. त्यामुळे निष्ठेचा फॅक्टर कैलास पाटील यांच्या बाजूने असला तरी ओमराजे यांना आव्हान देणे म्हणावे इतके सोपे नाही. त्यातही कैलास पाटील यांचा टार्गेट लोकसभेपेक्षा विधानसभा आहे. कारण त्यांच्या राजकीय भविष्यासाठी ते जास्त फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे सध्याच्या खेळीतून त्यांनी आपल्या भोवतीचे पक्ष संघटन अधिक पक्के केले आणि आपण शिंदेच्या शिवसेनेत जाणार या चर्चा दूर केल्या. पण मग ओमराजे निंबाळकरांच्या विरोधातला उमेदवार कोण? तर सध्या फक्त मकरंदराजे निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. मकरंदराजे निंबाळकर हे सुद्धा ओमराजे निंबाळकर यांच्या भावकीतले. ओमराजे शिंदेच्या शिवसेनेत गेल्यापासून मकरंदराजे निंबाळकर ओमराजे यांच्या विरोधात ऍक्टिव्ह झाले. त्यामुळे त्यांना बळ दिले जाऊ शकते अशा चर्चा आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ओमराजे निंबाळकरांनी आपली पकड हलू दिलेली नाही. त्यांच्या सभांना गर्दी न झाल्याचे व्हिडिओ आले असले तरी त्यांची ताकद आणि लोकांशी असलेला कनेक्ट आजही कायम आहे. त्यामुळे आता उमेदवार ठरवणे ठाकरेंच्या फायद्याचे असलं तरी अजून तरी नेमका उमेदवार उभा राहिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार ओमराजे यांच्या विरोधात उमेदवार ठरवण्यात राणा पाटील यांच्या गटांची भूमिका महत्वाची असू शकते. त्यामुळे शेवटच्या क्षणी उमेदवारात इनकमिंग होऊ शकते ही शक्यताही आहेच. त्यामुळे नगरसेवक जाऊन नेते आणले असले तरी ठाकरेंसाठी खेळ अजूनही सोपा नाही. तुम्हाला काय वाटते? ठाकरे ओमराजे यांच्या विरोधात कोणाला उतरवतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.